नमस्कार, मी संदीप काळे. सक्सेस पासवर्ड या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. गेल्या वर्षभरापासून सक्सेस पासवर्ड या शोच्या माध्यमातून आपण समाजामध्ये वेगळेपण जोपासणाऱ्या अनेक व्यक्तींशी बोलत असतो. त्यांनी केलेल्या कामाची पूर्णपणे वेगळेपण त्यांच्या कामाचं कसं आहे, त्यांनी उभं केलेलं एकूण स्ट्रक्चर, सामाजिक स्ट्रक्चर कसं आहे, पॉलिटिकली स्ट्रक्चर कसं आहे, असं वेगळेपण शोधण्याचा आपण या सक्सेस पासवर्ड कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो. एवढंच नाही तर त्यांचा सक्सेस इतरांनी घ्यावा आणि त्या सक्सेसच्या माध्यमातून वेगळेपण घडावं, एक सामाजिक स्वास्थ्य टिकून राहावं, हा हेतू घेऊन आपण सक्सेस पासवर्डच्या माध्यमातून पुढे जात असतो. आज मी आहे मरीन ड्राईव्हला आणि आज शनिवार आहे. मी अशाच एका मान्यवर व्यक्तीला या सक्सेस पासवर्ड या कार्यक्रमात घेऊन आलो आहे. माझ्यासोबत आत्ता श्रेया भारतीजी आहेत. मॅडम, आपलं मनापासून स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. खरं तर खूप दिवसापासून आपल्याला निमंत्रित करायचं चाललं होतं, पण खरी तर आज ही वेळ आलेली आहे शनिवारची. आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. मी या सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये तुमचं वेगळेपण टिपण्याचा प्रयत्न करणार आहे. ते वेगळेपण समाजासाठी किती महत्त्वाचं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुमची एकूण जर्नी आणि त्या जर्नीमधनं लोकांनी काय घ्यायचं, त्या जर्नीमधनं एक वेगळेपण तुमच्या जर्नीचं कसं होतं आणि तुमचा सक्सेसचा आलेख वगैरे याच्याविषयी चर्चा करणार आहे. मी सुरुवात करतो तुमच्या घरापासून. कसं ते सगळं कुटुंबामधलं वातावरण होतं. तुम्ही एक कार्यकर्ते म्हणून सुरुवातीपासून पुढे आले आहात. घरातलं एकूण वातावरण कसं होतं, आईवडील कसे होते आणि तुम्हाला कसं प्रोत्साहन मिळायचं? ओके. पूर्वाश्रमीची शीतल चंद्रशेखर भिडे, 611605 सेकंड फ्लोअर, चाळ. विक्रोळीतली कन्नवा नगर 2 मधली चाळ. या चाळीतलं माझं लहानपण गेलेलं. पंढरपूरचा माझा जन्म आहे, त्यामुळे विठोबाच्या मंदिराच्या जवळच जन्म आणि माझा आजोळ. त्यामुळे वारकरी संप्रदायाचा जो काही पार्ट होता तो सगळा जन्मापासूनच बघायला मिळाला. त्यामुळे खूप मी स्वतःला खरं तर फॉर्च्युनेट समजते. आणि विक्रोळीचं वातावरण म्हणायचं झालं तर ज्या ठिकाणी मी राहिले, खरं तर चाळीत राहिले, इतकं आनंदाचं वातावरण. खरं तर प्रत्येक सुखदुःखात आम्ही सगळेजण बिल्डिंगमधले लोक एकमेकांच्या बरोबर आहेत. आणि अशा वातावरणात शाळेत, माझी शाळा माध्यमिक विद्यालय विक्रोळीची, आणि त्याचंही मला खूप प्राऊड फील होतो की अशा एक छान शाळेमध्ये मला शिकायला मिळालं. आणि सुरुवात तिथून झाली की जिथून सोशल जे अपब्रिंगिंग म्हणतो आपण, किंवा सोशल वर्क जो विषय असतो तो कसा सुरुवातीपासून जेव्हा मुलांना, विद्यार्थ्यांना ते अनुभवायला मिळतं, तेव्हा त्याचं रूपांतर एखाद्या ध्येयापर्यंत घेऊन जाता येऊ शकतं, असं एक मला माझ्या थोड्याशा छोट्याशा प्रवासात लक्षात आलं. लहानपणी शाळेच्याच माध्यमातून वेगवेगळे प्रकल्प असायचे, वेगवेगळे सामाजिक छोटे छोटे क्राय संस्था असेल किंवा ब्लाइंड स्कूल्स असतील, त्यांच्या थ्रू एखादे विषय अभियान असायचं आणि ते बिल्डिंगमधल्या घरोघरी जाऊन 1-1 रुपया गोळा करायचं. आणि त्या स्पर्धा असायच्या, त्या छोटे छोटे कॉम्पिटिशन दिल्या जायच्या आणि त्याच्या माध्यमातून आम्ही घरोघरी 1-1 रुपया आणायचा. आणि असे 100 रुपये जेव्हा जमा केले होते तेव्हा तिसरीत मला एक छोटंसं पहिलं प्राईज मिळालं होतं आणि त्याचा आनंद मला खूप झाला होता. आणि सुरुवात खरं तर मला असं वाटतं तिथून झाली की प्रत्येक घरोघरी गेलं तरी सगळीकडेच काय 1 रुपया मिळाला असं झालं नाही, पण असंही असतं. प्रत्येक ठिकाणी आपण एखादी गोष्ट करू तर तेव्हा त्या सगळ्या गोष्टी घडतीलच असं नाही आहे. तर हा सगळा प्रवास मला असं वाटतं छोट्या छोट्या गोष्टीतून, विद्यार्थी म्हणून विद्यार्थी दशेतून होतो आपला, आणि तिथून सामाजिक जाणीव आणि भावना आणि भान हे तिथून हळूहळू येत जातं असं मला वाटतं. पण आईला कधी वाटलं होतं 3रीमध्ये एखादी बक्षीस घेणारी मुलगी कधी महाराष्ट्राचं, कधी भारताचं नेतृत्व करेल आणि वेगवेगळ्या सामाजिक प्रवाहामध्ये जाईल, तेव्हा घरातलं वातावरण आईबाबाला घेऊन कसं होतं? खरं तर मला असं वाटत नाही मी खूप ग्रेट आणि काहीतरी असं काम करते आहे. खरं तर मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीमध्ये ते सुरुवातीत तिच्याकडे ते काही क्वालिटीज असतात, अंदरुनी प्रत्येकात काही ना काहीतरी गुण घेऊन प्रत्येक व्यक्ती आलेला आहे. तर जेव्हा त्याला बाहेर जेव्हा वातावरण मिळतं, म्हणजे आईवडिलांकडून त्याच्यासाठी प्रोत्साहन आणि प्राधान्य मिळतं, पोषक वातावरण मिळतं, आणि बाकीच्या शाळांमधून, शाळेच्या माध्यमातून पण या सगळ्या विषयाला जेव्हा रुजवला जातो, तो नीट पद्धतीने रुजवला जातो, तेव्हा तो विषय असा पुढे जातो
आणि एखाद्याचं ध्येय काय असायला हवं लाईफमधलं हे त्याला ठरवणं सोपं जातं. त्यामुळे शाळेचा विषय तर खूप महत्त्वाचा आहे या सगळ्याच्यात. आणि मग लिडरशिप डेव्हलप होत गेली. वेगवेगळ्या अँकरिंग करायला लागले, आभार प्रदर्शनाचे कार्यक्रम असायचे, मॉनिटर झाले, इलेक्टेड मॉनिटर होते. तिथे आमच्या इकडे मुख्यमंत्री, शिस्तमंत्री, अभ्यासमंत्री असा आमच्याकडे एक चार्ट असायचा. आणि आम्ही इलेक्शनमध्ये निवडून यायचो. प्रत्येक वर्षी इलेक्शन होऊन मी मॉनिटर बनायचे. त्यामुळे ते कदाचित तो आनंद आणि ते सगळं लिडरशिपचं अनुभवायला मिळाली. आणि ती लकीली मिळाली शाळेतून. मला असं वाटतं की ज्याच्यातून एखाद्या छोट्या विद्यार्थ्याला पण एखादं चांगलं तयारी त्याची ती पूर्वतयारी तिथे झाली. आणि मग स्पोर्ट्समध्ये पण खूप काही मला स्पोर्ट्सचं कौशल्य नव्हतं, पण एक सगळ्यांना घेऊन चालणारी टीम लीड करते म्हणून मला कॅप्टन बनवलं जायचं हे मलाही माहिती होतं. पण मी गाण्यात थोडीशी जास्त ॲक्टिव्ह होते. गाणे आणि नाच हे मला दोन्ही आवडते विषय होते. त्यामुळे गायिका म्हणून मी वेगवेगळ्या ठिकाणी कॉम्पिटिशन्स, प्रायझेस असं सगळं होतं. वेगवेगळे गीतमंचाचे आमचे मुंबईत कार्यक्रम व्हायचे, तिथे मी असायचे, ॲक्टिव्हली रोल प्ले करायचे, प्रायझेस घ्यायचे. आणि त्याच्याबरोबरीने मग नाट्यांश याचंही एक सुरुवात झाली की नाट्यांशमध्ये मी अभिनय करायला लागले, एक पात्री प्रयोग करायला लागले. शाळेतूनच सगळं मिळायचं, त्यामुळे आपण खूप ग्रेट आहोत असं काहीतरी एक ते फिलिंग पण असतं तेव्हा. आणि तो प्राऊड पण फील असतो. पुढे जाऊन जेव्हा कॉलेजमध्ये गेले तेव्हाही मी वेगवेगळ्या गाण्यांच्या कॉम्पिटिशन्समध्ये जात राहिले. लिडरशिप थोडीशी होती माझ्याकडे. पण त्याच्या आधारावर खरं गेले ते विद्यार्थी परिषद. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं मी 1989ला काम सुरू केलं, जेव्हा आमच्या इकडे एक श्रमानुभव शिबिराचं आयोजन होतं. आणि तेव्हा माझ्या इथले जे काही सिनियर आमच्या शाळेतले जे विद्यार्थी होते त्यांना वाटत होतं की मी त्या कार्यक्रमात आणि ओव्हरऑल विद्यार्थी परिषदेच्या रचनेमध्ये आले पाहिजे. त्यामुळे मग त्यांनी आग्रह धरला आणि मी त्या श्रमानुभव शिबिरात गेले तेव्हा मी बहुतेक सेकंड इयरला होते. सेकंड इयर BA माझं रुईया कॉलेजमधलं शिक्षण आहे. तेही प्राऊड फील. परत अगेन ती मोमेंट आहे माझ्यासाठी. रुईयातलं जे काही अपब्रिंगिंग आहे तेही खूप कमालीचं आहे. कल्चरल खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज रुईयात राबवल्या जायच्या, त्यामुळे तिथे पण एक तो स्कोप मला मिळाला. पण विद्यार्थी परिषदेत एक आपला विचार असतो, सामाजिक कार्य करण्याचं काहीतरी प्रेरणा मिळालेली असते, पण त्याला चांगल्या पद्धतीने एक सिस्टमॅटिक वेने राबवणं हा एक महत्त्वाचा भाग असतो, जो मला असं वाटतं की तो तिथे मला मिळाला. विद्यार्थी परिषदेचं जसं काम करायला लागले तसं गोष्टी समजायला लागल्या की एखादी नुसती लिडरशिप असून उपयोगाचं नसतं, त्याच्यासाठी नियोजन पण तेवढ्याच सगळ्या गोष्टींचं असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेगवेगळी आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला गेला. फी वाढ आंदोलन असेल, शिक्षण मंत्र्यांचा घेराव असेल, अशी सुरुवात झाली. आणि इथे आम्ही खरं तर आम्ही आमच्यासारखे मध्यमवर्गीय लोक मलबार हिल, मंत्रालय किंवा वर्षा बंगला असेल किंवा बाकीचे सगळे मंत्र्यांचे बंगले असतील, हे आमच्यासाठी अगदी मुंबईत असलं तरी वेगळं एक कुतूहलाचा विषय आणि एकदम प्रेस्टिजियस. बापरे, कुठे आहोत आपण, कुठल्या एरियात आहोत, असा एक तो पार्ट होता. पण तेव्हा जेव्हा आंदोलनं झाली त्याच्यातून एक कॉन्फिडन्स खूप चांगला डेव्हलप झाला. तुम्ही आभार प्रदर्शन आणि सूत्रसंचलनाचा उल्लेख केला. तुम्ही श्रीकांत सरांचे आभार कधी मानले आणि कधी त्यांची भेट झाली? खरं तर तो प्रसंग असा आहे ना की ती भेट नाही म्हणता येणार. खरं तर आम्ही मोर्चाचं आयोजन केलं होतं एक 1991ला एक मोर्चाचं आयोजन झालं होतं. एक मोठ्या महाराष्ट्रात एक उलथापालथ झाली होती की फी वाढ आंदोलन, सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत फी वाढीच्या संबंधातले असतील, विद्यार्थ्यांचे अनेक समस्या होत्या की ज्या खूप जास्त वाढल्या होत्या. आणि तेव्हा आम्ही एक मोर्चाच्या निमित्ताने एक आमचा कलामंचचा एक ग्रुप होता, जो आम्ही सगळे गाणारे, चांगले थोडंसं परफॉर्म असे करू शकणारे असे जे काही कार्यकर्ते होते, त्या कार्यकर्त्यांचं एक केडर बनलं होतं. आणि त्या केडर थ्रू आम्ही कॅसेट निघाली आमची. आणि सरकार पवार की भ्रष्ट भ्रष्ट असा एक तो तू चीज बडी हे मस्त मस्तचं तो एक आम्ही वेगवेगळी छोटी गाणी आम्ही वेगवेगळ्या पिक्चर्सची बसवली होती. आणि त्याची कॅसेट महाराष्ट्रभर चालली. दिवसभर आंदोलनं करायची, दिवसभर आम्ही वातावरण करायचो, वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जाऊन बोलायचो. आम्ही विद्यार्थ्यांना आम्ही या सगळ्या विषयाच्या संबंधातलं नॉलेज द्यायचो. आणि त्याच्यातून मग आम्ही रात्री आमचे सगळे स्टुडिओमध्ये थोडं कमी पैसे असायचे तिथले, त्यामुळे त्या स्टुडिओत जाऊन मग रात्री गायचं आणि रेकॉर्डिंग करायचं, असं दिवसभराचं आमचं शेड्यूल असायचं. आणि घोषणाबाजी करून सुद्धा वाटायचं की मी गाऊ शकीन का, पण तिथे गेलं की ते कुठलंच पुरण असायचं माहिती नाही, आवाज बसलेलाही चांगला व्हायचा आणि गाऊ शकायचो. तर असं आम्ही एक कॅसेट काढली होती आणि त्या कॅसेटच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रात वेगवेगळे विषय घेऊन
म्हणजे लाल दिव्याची गाडी रे म्हणती गांधीवादी रे, दिल्ली पुढे झुकती सारी, असं एक होतं गाणं की रूप सुहाना लगता है चांदपुराना लगता है, इतकं गाजलं ते गाणं. आणि अजून एक गाणं आहे की जे जनरली ते म्हटलं जायचं, सगळ्यांच्या तोंडात होतं. पण आमचा हा मोर्चाच्या वेळेला एक मोर्चाचा दिवस ठरला होता आणि त्यावेळेला सगळ्या राज्यभरातून जवळपास 10,000पेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र आले होते आणि आम्हाला लाईव्ह शो करायचा होता. आणि सगळं वातावरण झालेलं, सगळे नेते सगळे आलेले आणि श्रीकांतजीच त्याचं नेतृत्व करत होते. आणि श्रीकांतजी विदर्भातून सगळ्यात जास्त संख्या ते घेऊन आले होते. आणि आमचा लाईव्ह शो सुरू होणार होता की एकदा कॅसेट तर वाजली आहे पण ती आता प्रत्यक्षात करायची आहे. तो लाईव्ह शो करायला घेतला आम्ही. आणि पहिलं जे गाणं सुरू झालं माझं की लाल दिव्याची गाडी रे म्हणती गांधीवादी, आणि जे सुरू झालं मग अशा 3-4 गाणी ती खूप उडकी होती आणि ह्याच्यावर जे ताल धरला सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी आणि जो वातावरण झालं की सगळेच नाचायला लागले, कंट्रोल सुटायला लागला असं वाटायला लागल्यावर श्रीकांतजीने म्हटलं आत्ता पहिल्यांदा आधी तुम्ही तुमचं बंद करा. ते खालून ओढवत होते आम्हाला आणि मी गातीये. तेव्हा सांगितलं बोरिया बुस्तरा बंद करायचा आणि खाली उतरायचं सगळ्यांनी. मी म्हटलं हे कोण आहेत, हे कोण आम्हाला असं सांगणार आहे, आम्ही एवढं सगळं मेहनत घेतली आहे आणि एवढं सगळं केलं असताना आता गायला मिळते आणि हे नाही म्हणतात. मग ते मला हे प्रमुख आहेत मोर्चाचे आणि त्यांनी सांगितलं ऐकावं लागेल आपल्याला. आम्ही खाली उतरलो पण इतकं नाराजीने मी म्हटलं कोण हा व्यक्ती आहे माहिती नाही आपल्याला, पण हे भयंकर आहे. आणि त्याच्यानंतर मग श्रीकांतजींची ओळख अजून एक अशी की बीडला आम्ही गेलो होतो ज्यात दुष्काळाचा भाग भयंकर, तिथे कठीण वातावरणात आम्ही अधिवेशनाला गेलो होतो. अधिवेशन नव्हतं, अभ्यासवर्ग होता. प्रदेशाचा अभ्यासवर्गाला आम्ही सगळे कार्यकारिणीचे सदस्य प्रदेशाचे गेलो होतो. आणि तेव्हा त्यांनी नक्षलाइट्स एरियावर नक्षलाइट्स मुवमेंट्स म्हणून विषय मांडला होता सत्र, आणि ते खूप कमालीचं सत्र झालं. आणि आम्हाला खूप क्युरियस होतो आम्ही की हे सगळं कसं त्यांनी उभं केलं असेल तिथे काम. आणि श्रीकांतजी प्रत्यक्षात तिथे गडचिरोली चंद्रपूर या भागात ते संघटन मंत्री तिथले होते विद्यार्थी परिषदेचे. तर पूर्णवेळ कार्य करत होते, घर सोडून ते काम करत होते. आणि नक्षलाइट्स एरिया काय, नक्षलाइट्स मुवमेंट काय, कशी सुरुवात झाली, कसं ते पनपलं, या सगळ्या विषयावर ते बोलत होते. आणि आम्ही त्यांना नंतर सगळे भेटायला गेलो, सगळ्याच काय म्हणता येईल विद्यार्थिनी कार्यकर्त्या. आणि खूप कुतूहलाने आम्ही त्यांच्याशी बोलत होतो, हे कसं असेल, हे असं कसं असेल, तुम्ही कसं केलं. ते मला हे असे तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही ऐकू नाही शकणार, खूप भयंकर आहे ते सगळं, सोपं नाही आहे ते समजायला. म्हटलं हे काय समजतात स्वतःला व्यक्ती, आपल्याला काय ठीक आहे म्हटलं, कधी काही आपल्याला संबंध तसा येणार नाही, आपण काय म्हणायचं म्हणून सोडून दिलं आम्ही. पण म्हटलं खूपच हे आमचं ऐकत पण नाही आहेत व्यक्ती. आणि नंतर मग त्यांचा जेव्हा विषय आला तेव्हा चंद्रकांत दादांनी जेव्हा माझा MA माझं पूर्ण होत होतं तेव्हा सांगितलं की शीतल आता बघायला सुरू केलं पाहिजे. घरीही वातावरण होतं की आता स्थळं बघणं सुरू केलं पाहिजे म्हणून. तर दादांना समजल्यावर चंद्रकांत दादा पाटील जे एक्स PWD मिनिस्टर आणि खरं तर माझे मेंटर असं म्हणता येईल, आधीपासून तो दादाच आणि तो खऱ्या अर्थाने माझा दादा आहे. तर दादांनी सांगितलं की शीतल तुला यायचं आहे उद्या, तुझ्यासाठी पहिलं स्थळ आलेलं आहे, पण ते स्थळ यायच्या आधी तुला आधी विचार एक करावा लागेल. आधी नाव नाही सांगणार मी, आधी तुला विचार करावा लागेल. तो विचार तुझा झाला तर मग आपण पुढे जाऊ आणि मग मी त्याला बोलवतो. तर मी म्हटलं काय दादा. तर म्हणे ही एक वेगळी गोष्ट तुला सांगतोय मी, ही जगापेक्षा वेगळी गोष्ट आहे आणि तू त्या व्यक्तीचं नाव ऐकलं तर उडी मारशील, खूप तुला असं एकदम खूप भारी वाटेल आणि छान वाटेल. पण मी आधी तुला विचार सांगतो की ही जगा वेगळी गोष्ट आहे, हे रोजचं लाईफ नाही आहे, हे थोडं हटके आणि एक स्ट्रगलचं लाईफ म्हणता येईल आणि अनसर्टनिटी असलेलं असं सगळं लाईफ आहे. तर तू काय विचार करशील त्याबद्दल. मी म्हटलं दादा विद्यार्थी परिषदेचे संस्कार आहेत, मी परिषदेतून मोठी झालेले, माझी एकच अपेक्षा आहे की एवढे वर्ष आत्ता काम केलेलं तर यापुढेही हे काम करायला मिळावं. आणि जो कोणी व्यक्ती असेल, जो कोणी माझा साथीदार असेल, त्या साथीदाराला पुरेपूर मदत करणं, खंबीरपणे उभं राहणं की त्याला या सगळ्या संसाराकडे लक्ष द्यायची गरज पडायला नको. ते मी सगळं सांभाळीन आणि त्याने पूर्ण त्याचा फोकस करून त्याचं जे निवडलेला विषय त्याच्यात त्याने 24 तास द्यावेत. त्यामुळे माझ्या त्या अपेक्षा नाही आहेत, पण एक चांगलं घर आणि निर्व्यसनी असा मुलगा आणि घर चांगलं मिळावं प्रत्येक मुलीला वाटत असतो. प्रत्येक मुलीला वाटत असतं. आणि कर्तृत्ववान पाहिजे व्यक्तीचं, स्वतःचं काहीतरी पाहिजे. घरच्या लोकांच्या आधारावर आणि परंपरागत इस्टेट आहे आणि चाललंय असा विषय मला आवडला नव्हता कधी. त्यामुळे त्या व्यक्तीचं कर्तृत्व, त्याचं किती हिंमत त्याच्यात आहे सगळं पेलण्याची, हा व्यक्ती महत्त्वाचा होता आणि तो माणूस पाहिजे मला.
तर हा सगळा विषय झाला. दादा म्हणाला की शीतल थोडंसं आपल्याला थांबावं लागेल, अजून 1 महिना थांब, त्याची आजी वारली आहे, त्याच्यानंतर त्याची भेट करून देतो. पण नाव मला काही सांगितलं नव्हतं. तर मग हा विचार मी तोपर्यंत करत गेले की मला जर असं मिळत असेल, माझ्या घरच्यांनी पण विचार केला की जर तुझ्या सगळ्याच गोष्टी ज्या, कारण आई माझ्याबद्दल कायम म्हणायची की शीतल ही घरी टिकणारी मुलगी नाही, शीतल ही तिचं जे रांधावाडा उष्टी काढा असा प्रकार तिचा राहणार नाही आयुष्यात. त्यामुळे जो पहिला नवरा तिचा म्हणून येईल त्याला मला हे पहिल्यांदा सांगावं लागेल की बाबा बायकोला सांभाळ, ती काय हे करणार नाही, ती बाहेर निघणारी आहे, ती बाहेरच आनंद मांडणारी आणि प्रत्येक गोष्ट करायची, कर्तृत्व तिचं तिला सिद्ध करणं, दाखवणं, ते काहीतरी स्वतःचं एक अस्तित्व आणि आयडेंटिटी ठेवणं हे तिचं आधीपासूनच राहिलं आहे. त्यामुळे श्रीकांतजींचं दादांनी सांगितलं की चल उद्या तो येतो, आता तुझी भेट करून देतो, त्याचं नाव तुला सांगतो. म्हटलं श्रीकांत भारतीय. मग मी एकदम अशी झाले, अरे बापरे, म्हटलं श्रीकांत भारतीय ज्यांना 2 वेळा असं झालेत विषय, त्यांनाच आता भेटायचं. तर मला मग आमचे पूर्णवेळ कार्यकर्ते ते मला काय वाटलं तुला शीतल आता श्रीकांतजींचं नाव घेतल्यावर, तुला तर माहीत नव्हतं आता समजलं. मी म्हटलं श्रीकांतजी ठीक आहे म्हटलं नेता म्हणून, किंवा ते खूप चांगले वक्ते आहेत, पण तो माणूस काय हे मला भेटल्यावरच समजेल, तोपर्यंत मी काही म्हणणार नाही आहे. तर दुसऱ्या दिवशी भेट झाली, दादांनी ओळख करून दिली. पण मला असं वाटतं की खूप महत्त्वाचे काही विषय असे असतात ना की लाईफमध्ये आपल्याला जो स्ट्रगल आपण करतो, प्रत्येकाच्या लाईफमध्ये स्ट्रगल आहे, पण त्या स्ट्रगलला जेव्हा होणाऱ्या पार्टनरबरोबर जेव्हा सुरुवातीला शेअर केलं जातं, म्हणजे श्रीकांतजींनी मला सुरुवातीला पहिल्या भेटीतच आम्ही एकमेकांना इतकं निगेटिव्ह बोललो आहे की माझं लाईफ असं आहे, मी काही गोष्टी ठरवलेल्या आहेत. त्यांनी त्यांचं सांगितलं की राजकारण असं आहे सगळं, हे इतकं अनसर्टन आहे आणि मला कसं कमाई अशी काही माझी नाही आहे खूप, पूर्ण वेळ आणि रेम्युनरेशन मी तर त्याच्या आधारावर आहे, त्यामुळे तुझं जे काय मत असेल ते तू सांग. मी सांगितलं की माझ्या घरची परिस्थिती खूप भयंकर आहे, माझ्या वडिलांना लॉस झाला आहे बिझनेसमध्ये आणि मी कामगार वस्तीत राहिलेली मुलगी आहे, त्यामुळे मी सगळे जवळून बघितलेले विषय आहेत आणि आमच्या घरच्या पण काही गोष्टी मी बघून गेलेले आहे, सगळं पाहून आलेले आहे, काही अनुभव घेतले. तर हे अनुभव तुम्हालाही माहिती पाहिजेत की थोडंसं माझ्या घरची परिस्थिती काही एवढी चांगली नाही की मी खूप भारी थाटामाटात आमचं लग्न होईल, कर्ज थोडंसं काढूनच आम्हाला लग्न करावं लागेल, पण आम्ही खूप काही करू शकत नाही, जेवढं करू तेवढं लिमिटेडच आम्ही करू शकतो आणि खूप कर्जाच्या आहारी जाऊन आईबाबांनी त्रास घ्यावा अशी माझी इच्छा नाही. त्यामुळे जो मुलगा या सगळ्या विषयाला समजून घेईल त्याच्याशीच पुढे लग्न करता येईल. मला निर्व्यसनी ही माझी पहिली अट होती. दुसरी अट होती, दुसरी कुठल्याच अटी नव्हत्या, मला काम करायला मिळावं आणि मी माझं एक आयडेंटिटी मला बनवू इच्छिते, ती मला तो स्कोप मिळावा. त्यामुळे या आधारावर आम्ही भेटलो आणि दादांनी जे जुळवून दिले ते नातं इतकं स्ट्रॉंग आणि भारी आहे की झालं, सुरुवात झाला, प्रवास सुरू झाला संसाराचा. आणि मग लाईफ इथलं जे स्ट्रगल जो आहे, राजकारण काय ते मी लांबून आपण तोपर्यंत बघत असतो, पण जेव्हा आज जातो राजकारणात, जेव्हा ते जवळून बघायला मिळतं तेव्हा त्याच्यातले सगळे कंगोरे वेगवेगळे दिसायला मिळतात. असं वाटतं लोकांना बघताना वाटतं की राजकारण काय म्हणजे प्रतिष्ठा, म्हणजे पैसा आणि म्हणजे हेच सगळं, पण मी तर खूप वेगळं लाईफ बघितलं आहे. आमच्या घरी येणारा जाणारा वर्ग, त्या सगळ्यांची काळजी घेणं, बघणं, त्यांना त्यांचे जे केअरिंगचा जो पार्ट असतो तो खूप महत्त्वाचा असतो. आणि नागपूरसारख्या ठिकाणी जिथे विदर्भात खूप अतिथी देवो भव हे खरंच म्हणजे सगळीकडेच ते लागू पडतं, पण विदर्भात थोडंसं अजून एक थोडंसं त्याला एक काय म्हणता येईल की ओलावा जास्त आहे. तिथे प्रत्येक कार्यकर्त्याचा येणाऱ्याचा विचार केला जातो आणि तो घरचा सदस्य असतो, त्यामुळे तो कुठेही फिरतो घरी आला की. जसं मुंबईत असं नाही आहे ना, थोडंसं तो बघणार पहिल्यांदा कुठे जाऊ शकतो, कुठे एंट्री घेऊ शकतो, तिथेच तो थांबतो. पण इथे एक वेगळा विचार होता जो मी तिथे गेल्यानंतर अनुभवला की सकाळ झाली की वहिनी कधी चालले श्रीकांतजी कार्यालयात तिकडे 8-9 वाजता चालले असतील तर आम्ही 7ला घरी येतो वहिनी, आम्हाला घरीच भेटायचं आहे असे म्हणून जो गोतावळा असायचा. पण खूप धमाल, म्हणजे सगळे नातेवाईक काय असतात, खटला म्हणजे काय असतो खरा, तो खटला सगळा मला विदर्भात गेल्यावरच समजला. आणि मग खिलवणं, आनंदाने खिलवणं आणि खाणं, हा जो पार्ट आहे हाही तिथे समजला. लोक किती निवांत असतात गावातले हेही तिथे समजलं, कारण मुंबईमध्ये 7-10 म्हणजे 7-10, तिथे काही संबंध नसायचा वेळेचा कशाचा. त्यामुळे हा डिफरन्स एक वेगळा मला समजून गेला आणि शिकवून गेला. पण लाईफ हे खूप कमालीचं आहे. श्रीकांतजींचा मुळात स्वभाव हा खूप एव्हरग्रीन आहेत, ते कधीही डोक्यावर आठ्या किंवा असं काही त्यांचं अजिबात नसतं. ते खूप मोकळे आणि तेवढेच आध्यात्मिक आहेत. मी आज श्रेयाजी यांना इथं बोलवण्याचं वेगवेगळे कारण आहेत. म्हणजे त्या उत्तम गायक आहेत, त्या उत्तम समाजकारणी आहेत, त्या शिक्षणाच्या अनुषंगाने
मोठं काम उभं करू पाहत आहेत. त्या एक उत्तम संघटक आहेत, उत्तम वक्त्या आहेत आणि अशा एका मुलीला कुठलाही वारसा नसताना ती खूप छानपणे पुढे येते आणि तिचं वेगळेपण ती प्रस्थापित करते आणि त्या वेगळेपणाच्या माध्यमातून तिचे अनेक रूपं समोर येतात. मला महाराष्ट्रातल्या त्या तमाम मुलींना ज्यांना कुठलाही आधार नाही किंवा ज्यांच्या पाठीमागे कोणी नाही, त्या सगळ्या मुलींना मला हेच सांगायचं आहे की तुम्ही हा सगळा प्रवास पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जे ठरवलं ते तुम्ही 100% करू शकता. तुमच्या सक्सेसचा आलेखसुद्धा याच प्रकारे पुढे जाईल. फक्त तुम्ही हिम्मत करा आणि त्यांनी जे सांगितलेले आत्ता थोड्या वेळापूर्वी जे काही पंचसूत्री आहेत, जे काही त्यांच्या आयुष्यातले अनुभव आहेत ते तुम्ही नक्की ऐका. मी पुढे कंटिन्यू करतो. मी आता तुमच्या सामाजिक जीवनाकडे येतो. तुम्ही सामाजिक जीवनामध्ये वेगवेगळे प्रयोग हाती घेतलेले आहेत, वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. विशेषतः जी मुलं अनाथ असतात आणि ती 18 वर्षाची होतात आणि ती 18 वर्षाची झाल्यानंतर पुढे त्यांना सामाजिक प्रवाहामध्ये मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोणी हातभार देत नाही अशी परिस्थिती आहे. त्यासाठी तुम्ही एक खूप मोठं काम उभं केलं आहे. ते काम नेमकं कुठलं आहे आणि ते आज कुठल्या टप्प्यावर आहे आणि पुढे भविष्यात घेऊन त्या कामाला तुमच्या काय कल्पना आहेत? मला पहिल्यांदा एक सक्सेसबद्दल बोलायचं आहे. खरं सक्सेस म्हणजे काय आहे, ही एक प्रोसेस आहे. हा एंड नाही आहे. सक्सेस म्हणजे ही माणसाला ही टिकवून ठेवणं, माणसाची ती एक त्या प्रोसेसमधून व्यक्ती जातो आणि फेल्युअर आणि सक्सेस हा सक्सेसचाच भाग आहे. कारण जोपर्यंत तुम्ही फेल्युअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला सक्सेसचा अंदाज येत नाही. त्या फेल्युअरमधूनच तो सक्सेस होतो. खरं तर जसं आईन्स्टाईनचं उदाहरण दिलं जातं की इतके प्रयोग आणि शेवटी 1000व्या प्रयोगावर सक्सेस मिळाला. पण हा सगळ्या फेल्युअरचा एक परिणाम तो होता. त्यामुळे अनाथांच्या विषयात जर बोलायचं झालं ना, तर अनाथ हा शब्दच उच्चारला की आपल्याला दुर्बल, कमकुवत, कमजोर, परावलंबी असा एक निगेटिव्हिटी असलेला शब्द दिसतो. पण खरं तर तो स्वनाथ असतो. आमची अनाथ मुलं मुळात अनाथ नाही आहेत, ती स्वनाथ आहेत. कारण का, तर ती स्वावलंबी आहेत. कारण ती स्वतःच स्वतःचे नाथ असलेले ती मुलं आहेत आणि ती सक्षम असलेली, कणखर असलेली, मजबूत असलेली, एक स्ट्रॉंग, एक निर्णय क्षमता घेणारे आणि नेतृत्व गुण असणारे अशी ही कमालीचे स्वनाथ ही मुलं आहेत. त्यामुळे खरं तर तो शब्द बदलावा असं आमचं पहिलं म्हणणं आहे की हा अनाथ जाऊन स्वनाथ व्हावा. जसं अपंग जाऊन दिव्यांग झालं तसं अनाथाचं स्वनाथ व्हावं हा आम्ही म्हणतो आहे. कारण ही एक कन्सेप्ट आहे आणि ही एक प्रोसेस आहे असं मला वाटतं. ही मुलं मुळात ज्या वातावरणातून निघतात, म्हणजे आपण जर इंटरनॅशनल लेवलचा विचार केला ना, तर त्याच्यामध्ये 5600 ही रोजची मुलं जन्मून अनाथ होतात असा आकडा आम्ही बघितलेला आहे. आणि ज्याच्यात आपण आपल्या देशाचा विचार केला तर 2.5 करोडपेक्षा जास्त आपल्या देशात अनाथ मुलांची संख्या आहे. ती विजिबल आहे, इनविजिबल आहे, व्हॉट एव्हर द थिंग इज. पण आत्ता इन्स्टिट्युशनलायझेशन जे संस्थाकरण चाललेलं आहे. कारण का, तर ही तेव्हाची कदाचित गरज असेल जेव्हा आपण जर जुना काळ आठवला ना, तर खरं तर प्राचीन संस्कृती आपली अशी आहे ना की तिथे अनाथ हा शब्दच नव्हता. म्हणजे खूप ऋषीमुनींची नावं मी घेऊ शकते तुमच्यासमोर की महर्षी वेदव्यास असतील, वैशंपायन असतील, महर्षी पिपलाद असतील, सत्यकाम जाबाल असेल, अष्टवक्र तर त्या ऋषीमुनींचं सांगितलं जातं की ते आठ ठिकाणून अवयवातून वक्रता होती त्यांना. आणि असं असून सुद्धा त्यांची विद्वान ते असण्याचं इतका कमालीचं त्यांचं वातावरण होतं सगळीकडे की ते कमालीचे विद्वान होते. आणि हे सगळे सक्षम होते जबरदस्त आणि स्वनाथ होते हे सगळे. तेव्हापासून पिपलाद ऋषींचं तर सांगितलं जातं की ते स्वनाथ म्हणायचे स्वतःला. तर हा सगळा जो पार्ट आहे, अनाथांचा विषय हा आपल्या देशातला नाही, हा नंतर आलेला. संस्था जशा आल्या तसा अनाथ हा शब्द आला. याच्या आधी ह्या सगळ्या मुलांची समाजातच व्यवस्था होती, त्यांना समाजातच रिहॅबिलिटेशन त्यांचं होतं. एखाद्या घरातलं, कारण जॉईंट फॅमिलीज होत्या, त्यामुळे एखादे आईवडील गेले तरी, वारले तरी त्यांच्या घरी त्यांचे बाकीचे कुटुंबाचे सदस्य होते, ते त्यांची काळजी घेणारे होते. त्यामुळे तो कधी अनाथ झालाच नाही. मूल असेल ते अनाथ कधी राहिलं नाही. त्यामुळे त्याच्या बरोबरीने येणारं जे दयेचं पात्र, दीनता, हे सगळं जे दिसतं ना, हे सगळं संस्थांच्या मधून आलेलं आहे. आणि तेव्हाची ती कदाचित गरज होती, कारण खूप मोठ्या प्रमाणावर कॅलॅमिटीज झाल्या, नैसर्गिक आपत्ती असेल, मॅनमेड आपत्ती असतील, की ज्यामुळे या सगळ्या मुलांना एकदम वंचित झाले, आईवडिलांपासून दुरावले गेले आणि अनाथ झाले. त्यामुळे संस्थांसारखा पर्याय हा त्यावेळेचा आलेला होता.
पण संस्था इतक्या बोकाळल्या आपल्या देशात की आपण कायदा जो आहे तो ज्युवेनाईल जस्टिस ॲक्ट 2015 हा एक खूप चांगला बनलेला कायदा आहे, जो 2015 साली खूप चांगला बनला. त्याच्यानंतर मॉडेल गाईडलाईन्स आल्या 2016ला, त्याच्यानंतर अमेंडमेंट होत गेल्या. पण मुलांच्या विषयातलं सांगितलं गेलं आहे कायद्यामध्ये की संस्था हा सगळ्यात अंतिम पर्याय आहे मुलांसाठी. मुलांचं रिहॅबिलिटेशन जर करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्याचे जन्मदाते मातापिता, त्याच्यानंतर त्यांचे रिलेटिव्ह जवळचे, त्याच्यानंतर ॲडॉप्शनमधून या मुलांचं रिहॅबिलिटेशन व्हावं. तेही नसेल तर फॉस्टर केअर सर्व्हिसेस, आम्ही म्हणतोय ते फॉस्टर केअर सर्व्हिसेसचा उल्लेख करतोय आणि त्याबद्दल आम्ही जन अभियान राबवतोय. त्यामुळे स्वनाथ फाउंडेशन ही एक संस्था नसून ही एक मोमेंट आहे, ही एक चळवळ आहे जी आम्ही देशभर राबवतो आहोत. आणि आम्ही सांगतो आहोत की जसा कृष्ण हा देवकी आणि वसुदेवचा होता, पण ते कैदेत असल्यामुळे कृष्णाला जावं लागलं ते यशोदा आणि नंदाकडे. आणि वसुदेवने सिलेक्ट केलं कुटुंब, त्यांनी ठरवलं की माझं मूल कोणाकडे सुरक्षित राहू शकतं तर यशोदा नंदाकडेच राहू शकेल, म्हणून ते सुरक्षितता स्वतःच्या मुलाला मिळावी म्हणून त्यांनी ते फॅमिली सिलेक्ट केली आणि त्या फॅमिलीमध्ये त्याचं रिहॅबिलिटेशन पुढचं झालं. तो आपला पहिला फॉस्टर चाइल्ड आहे. त्यामुळे कृष्णासारखं आम्ही सांगतोय की यशोदानंद हे प्रत्येक अनाथ कृष्ण जो आमच्या संस्थेमध्ये वाढतोय, या अनाथ श्रीकृष्णाला यशोदानंद मिळावे, या अनाथ सीतेला जनक मिळावा, या अनाथ कर्णाला अधिरथ आणि राधा मिळावी आणि या अनाथ शकुंतलेला कण्व ऋषी मिळावे, असा आम्ही एक विषय मांडतोय. कारण आपल्या देशात या सगळ्याची परंपरा होती. देशात याचं रिहॅबिलिटेशन इतकं उत्तम प्रकारे झालं. शकुंतलेचा उल्लेख जर केला तर ती तर भरताची जननी शकुंतला, आणि शकुंतला ही खरं तर स्वतः ॲडॉप्टेड झालेली, कण्वांनी तिला घेतलेलं. मेनके आणि विश्वामित्रची मुलगी पण अनाथ होऊन गेली, आईवडील सोडून गेले आणि कण्वांनी तिला सांभाळलं आणि कण्व मुनींनी तिला इतकं मोठं चांगलं केलं की शकुंतला पुढे एक दुष्यंताची राणी झाली आणि पुढे भरत तिचा जो मुलगा, त्याच्यावरून देशाचं नाव भारत पडलं. तर एवढी सुंदर संस्कृती, एवढा कमालीचा इतिहास असलेले आपण सगळे अनाथांचा काय विचार करतो आपल्या देशामध्ये. तर संस्थांमध्ये मूल गेलं की त्याची सुरक्षितता आपण मिळवली असं जे आनंद आणि समाधान मानतोय ना, तिथेच आपण सगळेजणं मला असं वाटतं चुकतोय. आता आपल्याला आपली व्याख्या बदलावी लागेल. संस्थांमधली व्याख्या ही अशी पाहिजे की ते शॉर्ट स्टे होम्स झाले पाहिजेत, जसं इंग्लंडमध्ये वातावरण आहे. जसं मी सांगेन की अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, साऊथ ईस्ट एशिया या सगळ्या देशांनी रिहॅबिलिटेशनचे खूप चांगले उत्तम पर्याय निवडलेत आणि ते फॉस्टर केअर सर्व्हिसेससारखे पर्याय त्यांनी निवडलेले आहेत. त्यामुळे तिथे संस्थांचा विषय नाही आहे, तिथे शॉर्ट स्टेसाठी मुलं येतात आणि त्यांची फॅमिलीजमध्ये रिहॅबिलिटेशन केलं जातं. तर असं आपल्या देशात का नाही घडणार. आपण म्हणतो की आपण कुटुंबवत्सल देशाचे सगळे नागरिक आहोत आणि आपण प्राऊड फील करतो. तर या परिवार आधारित देशामध्ये आपण या विषयाला कसं काय लांब राहिलो, कसं काय हा विषय अनछुना होऊन गेला आपल्या सगळ्यांसाठी. तर हा सगळा विषय पुन्हा एकदा आपल्या सगळ्या समाजासाठी आणण्याची गरज जाणवते आहे आणि म्हणून आम्ही देशभर अभियान राबवून सगळ्यांना सांगतोय की हा विषय हातात घ्या, मुलांचं संगोपन करा. प्रत्येक कृष्ण आणि प्रत्येक सीता, कर्ण आणि शकुंतला तुमची संस्थेतली अनाथ मुलं म्हणजे ती स्वनाथ आहेत, खरं तर ती वाट बघतात. त्यामुळे तुम्ही त्यांना आपलं म्हणा, त्यांचं संगोपन करा. आता कायद्याने काही नियम घालून दिलेले आहेत की 6 वर्ष पूर्ण झालेले ते 18 वर्षापर्यंतची मुलं ही संस्थेतली जी ठरवून दिलेली आहेत, कायद्याच्या अखत्यारीत ज्यांना करार केलेला आहे की ते रिहॅबिलिटेशन त्यांचं कुटुंबात होऊ शकतं, अशा मुलांचं पुनर्वसन हे कुटुंबात नक्की करता येऊ शकतं. आणि कायद्याच्या आधारावर एक समिती, एक सिस्टीम फॉर्म केलेली आहे कायद्याने सरकारी यंत्रणा अशी तयार केलेली आहे की ज्या यंत्रणे थ्रू या मुलांचं रिहॅबिलिटेशन कुटुंबांमध्ये होऊ शकतं. आणि खूप सुंदर कायदा आहे आणि या कायद्याचा अंमलबजावणी जर खऱ्या अर्थाने झाली ना तर देशामध्ये अनाथ आणि अनाथत्व हा विषयच राहणार नाही. आत्ता आपलं काम कुठपर्यंत चाललंय, संस्थेचं काय सध्या सुरू आहे? येस, आपलं काम आता खरं तर 2 वर्षात आपण 8 राज्यांमध्ये जाऊन आलो. पुढच्या काळात आम्ही 7 राज्यांमध्ये पण जाऊन येणार आहोत, जी उरलेली 7 राज्य आहेत, किंवा अजूनही अधिक राज्यांमध्ये जाऊन तिथली परिस्थिती समजून घेणं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आम्ही करतो आहोत. कारण का, आपल्या देशातली राज्य वेगवेगळी, राज्यांचे कल्चर वेगळं, तिथलं जिओग्राफिक कंडिशन्स वेगळ्या, तिथलं इकॉनॉमिक स्टेटस वेगळं. त्यामुळे आर्थिक, सामाजिक, कल्चरल या सगळ्या अर्थाने जर विचार करायचं झालं तर प्रत्येक राज्य हे वेगळं आहे आणि विविधता आहे आपल्या देशात. त्यामुळे ती विविधता आधी समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणचे प्रश्नही मुलांचे वेगवेगळे आहेत
आणि जर आपण फॉस्टर केअर सर्व्हिसेस म्हणजे मराठीत त्याला म्हणतात प्रतिपालकत्व, ही प्रतिपालकत्व योजना जर राबवायची असेल तर त्या ठिकाणची परिस्थिती नीट समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आम्ही आता ठरवतोय की पूर्ण एक देशभर अभियान राबवतो. तर देशभर हा सगळीकडे विषय कशा पद्धतीने ॲक्टिव्ह आहे, कशा पद्धतीने तो त्याचा विचार केला गेला आहे, याच्या पॉलिसीज बघाव्यात, याच्या संबंधातला डेटा जमा करावा आणि या डेटाच्या आधारावर मग पुढे कसं आपलं या संबंधातलं प्लॅनिंग असेल तर ते त्या पद्धतीने ठरवता येईल. तिथल्या यंत्रणेला, तिथल्या मिनिस्टर्सना, तिथल्या प्रशासकीय व्यवस्थेतले एक हायरार्कीचे लोक जे IAS ऑफिसर्स आहेत आणि प्रिन्सिपल सेक्रेटरीज आहेत, आम्ही त्यांना भेटूनही आलो. UP असेल, MP असेल, छत्तीसगड असेल, उत्तराखंडमध्ये तर आम्ही तिथल्या मिनिस्ट्रीबरोबर, तिथल्या माननीय रेखा आर्य ज्या WCD मिनिस्टर होत्या त्यांच्या बरोबरीने आम्ही त्यांच्या कोलॅबरेटिव्हली आम्ही एक चांगला 2 दिवसांचा वर्कशॉप तिथे अरेंज केला. आणि देवभूमी तपोभूमी जे म्हणतात उत्तराखंडला, ते खरंच तिथे गेल्यानंतर आम्ही अनुभवलं. खूप चांगलं आहे. त्यामुळे तिथली सिस्टीम पण म्हणाली की आम्हाला तुम्ही कायदा शिकवा, आम्ही या मुलांचं रिहॅबिलिटेशन या पद्धतीने करू, कारण फॉस्टर केअर ही खरंच गरज या मुलांची आहे. पहाडांमध्ये आम्ही अनुभवतो की खूप मुलांचे प्रश्न आहेत, पण आमच्याकडे त्याला तोडगा नसतो कारण आम्हाला माहीत नाही आहे कायदा. तुम्ही आम्हाला कायदा शिकवा, आम्ही तुमचं फॉस्टर केअर करू. अशा अर्थाने त्या यंत्रणेने आम्हाला अक्षरशः संकल्प केल्यासारखं सांगत होते. आणि तिथे आम्हाला लक्षात आलं की हे किती विविधता आहे आपल्या देशामध्ये. एकीकडे थोडीशी रिजिडिटी पण आम्हाला वाटली. काही ठिकाणी महाराष्ट्रात पण जाणवलं की लोकांना एक कुठली तरी भीती पण वाटायला लागली. म्हणजे खरं तर काही भीती वाटायचं कारण नाही, कारण प्रश्न इतके अनेक आहेत आपल्या देशामध्ये. काम करत असताना अडचणी कशा येतात, म्हणजे अनेकांना वाटत असेल की बाबा यांची संस्था मोठी होते किंवा हे एक विचार घेऊन चाललेले आहेत. कुठं सत्ता असते, कुठं सत्ता नसते, कुठं विचाराची माणसं भेटतात, कुठं विचाराची माणसं भेटत नाहीत. मग अशा वेळी ते सगळं निगेटिव्ह बाजूला ठेवून पॉझिटिव्ह समोर ठेवून तुम्ही पुढे कसं जाता, अडचणीला तोंड द्यायचं कसं? खरं तर मला असं वाटतं ना की हा विषय मुळात आहे ना तो खूप व्यापक विषय आहे. आणि आपल्या देशात इतकं काम होऊन गेलेलं आहे या विषयात, म्हणजे प्राचीन संस्कृतीला आणि ते परंपरेला आठवलं ना तर वाटतं की हा विषय आपल्याला फक्त आता इंट्रोड्यूस करायचा आहे आणि आपल्या लोकांना पुन्हा एकदा त्याच्या संबंधातली विश्वासार्हता आणि स्वीकारार्हता ह्या दोन्ही गोष्टी इथे आल्या तर हा विषय पॉसिबल आहे. त्यामुळे आम्ही विषयाला धरून कायम स्टकअप राहते. जेव्हा विषयाला सोडून जर मी व्यक्तीकडे गेले तर मग तिथे प्रॉब्लेम क्रिएट होतो. एखादा मिनिस्टर हो म्हणतो, एखादा मिनिस्टर नाही म्हणतो. एखाद्या ठिकाणी आम्हाला खूप निगेटिव्ह पण अनुभव येतात, अरे तुम्ही तर संस्था बंद पाडायला निघालात. पण आम्ही सांगतोय की अरे तुम्ही संस्था बंद हा का विषय तुमच्या डोक्यात होतो? अजून प्रश्न सुटलेले नाही आहेत मुलांचे. आपल्या मुलांच्या अधिकारांसाठी प्रचंड त्रास या सगळ्या मुलांना भोगावा लागतोय आणि त्याच्यासाठी झटणारे आमच्यासारखे अनेक सामाजिक कार्यकर्ते जे देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. आपल्या मुवमेंटमधला एक मुलगा आत्ता क्लास 1 झाला, त्याचे काय अनुभव होते, काय बोलला तुमच्याशी? आणि मला मी जेव्हा तुम्हाला घेऊन सगळं रिसर्च करत होतो, तुम्हाला किंवा श्रीकांतजींना सगळेजण मम्मी पापा ही मुलं म्हणतात, काय अनुभव असतो त्या सगळ्या मुवमेंटचा? खरं तर आईवडिलांवरून मुलांचं ओळख तयार होत असते, पण आमचं असं उलटं आहे की आमच्या मुलांमुळे आम्ही आईवडील बनलो आहोत. असं खरं तर आमचं एक वेगळेपणा आमच्या आई आणि बाबा असण्याचा जो प्रकार आहे किंवा पालक असण्याचा आहे तो एक वेगळा प्रकार आहे, जी मी सगळ्यांना सांगत असते की आम्हाला खूप प्राऊड फील होतो की अशी ही मुलं ज्यांचे आम्ही आईबाबा आहोत ते त्यांच्या आनंदात आम्हाला सहभागी करतात आणि आईबाबांसारखा मोठा दर्जा त्यांनी आम्हाला खरं तर दिला आहे. एवढं आमचं काम खरं तर सुरुवात आहे ही, असं काही काम एवढं खूप भारी नाही आहे की ज्याच्याबद्दल एवढ्या सगळ्या गोष्टी कराव्यात. कारण का तर आम्हाला हे संस्कार मिळालेत की कुठली गोष्ट ही छोटी मोठी हे ठरवणारे आपण नाही. आपण फक्त त्या कामावर फोकस करून त्या कामाला न्याय देण्यासाठी आपल्याकडून 100% दिले पाहिजेत. ती काम आपोआप होत जातं. त्यामुळे आम्हाला वाटतं हे काम काहीच नाही, ही सुरुवात आहे आणि यात ही सगळ्या मुलांना हे जर फील येत असेल तर हा त्यांचा मोठेपणा आहे, आमचा नाही आहे. आणि अशी अनेक मुलं आहेत की ज्या मुलांना आई बाबा म्हणायला हवं आहे, त्यांना असे अनेक मुलं आहेत की जी मुलं खरं तर वाट बघतायत. अजून बऱ्याच मुलांपर्यंत आम्हाला पोचायचं पण आहे. आम्ही काही नारायणसारखा विषय निघाला तर जसा अभय आहे, अमृता आहे, नारायण आहे, सुधीर आहे, सुलक्षणा आहे, ह्या सगळ्या मुलांनी कमालीचं काम केलं आहे. म्हणजे ते रडगाणं गात बसलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे त्यांनी या सगळ्या खूप भयंकर परिस्थितीतून ते गेलेले आहेत. संस्थांमध्ये इतकं सोपं जगणं नसतं मुलांचं आणि अशा ह्याच्यातून स्वतःला तयार करत
या स्थितीत त्यांनी आणलं की स्वतःचं शिक्षण ते घेत आहेत, स्वतःच्या पायावर उभे राहिलेले आहेत. सुलक्षणा तर कमालीचं काम करते की एकदा तिने तिच्याच मैत्रिणीला रस्त्यावर मनोरुग्ण अवस्थेत बघितलेलं होतं आणि तिला ते बघून इतकं वाईट वाटलं की तिने ठरवलं की मनोरुग्णांसाठी काम करायचं. आणि भरत वाटवानीजींच्या संस्थेमध्ये ती रेग्युलर काम ती करते आहे आणि ती कमालीचं काम करते. ती रिहॅबिलिटेशन करते अशा मनोरुग्णांना, पूर्ण त्यांचं तयार करून त्यांना चांगल्या पद्धतीने त्यांच्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन ती परत घरी घेऊन जाते त्यांना, आणि त्या घरी त्यांचं स्थान काय आहे त्याच्याबद्दल पण ती काउन्सिलिंग करते. तर ही सगळी मुलं ही कमालीची आहेत. नारायणचं सांगायचं झालं तो रेंज फॉरेस्ट ऑफिसर झाला, पण त्याचा काही स्ट्रगल सोपा नव्हता. त्याने सगळा कायदा वाचला आहे, अभयने पण कायदा पूर्ण वाचलेला आहे. हे सगळे खरं तर अनाथ मुलांचे प्रतिनिधी आहेत. हे अनाथ मुलांचे व्हॉईस बनलेत की ज्यांच्या काही मागण्या आहेत सरकारकडून, की आम्ही आत्तापर्यंत आम्हाला लायसन्स नव्हतं, एकदम अचानकपणे एखाद्या संस्थेत राहायचं आणि 18 वर्ष झालं की बाहेर पडायचं, पण त्यांना माहितीच नाही. अशा समाजात त्यांनी प्रवेश करायचा आणि ते अनुभवायचं त्यांच्या पद्धतीने. हा कुठला विषय आहे आणि हा आत्तापर्यंत या विषयावर कसं काय विचार केला गेला नाही, याचे कधी कधी खरंच प्रश्न पडतात. पण जे आहे ते आहे, जे फॅक्ट आहे ती आहे. पण या मुलांना आत्ता पुढे जाऊन जी गरज आहे, त्यांना जी त्यांच्या रिहॅबिलिटेशनच्या संबंधातला खूप चांगला विचार त्यांच्यामध्ये रुजवण्याची गरज आहे. कारण हा आपल्या देशाचा नागरिक आहे, 18 वर्ष पूर्ण झालं नागरिक होतो तो देशाचा, आणि तो वोटर होतो, आणि त्याच्याकडे काहीच त्याला गोष्टी माहिती नाहीत समाजातल्या. समाजापासून इतका तो वेगळा असतो की त्याला कुठल्याही गोष्टी माहिती नसतात. तर अशा मुलाला जेव्हा बाहेर पडल्यानंतर कुठले कुठले प्रश्न येतील, तर या सगळ्याबद्दलचा विचार हा तर्पण फाउंडेशनकडून केला जातो आहे आणि मी पण त्याचा एक भाग आहे. मलाही आनंद होतो याचा. आता मी एज्युकेशन सेक्टरकडे येतो. तुम्ही एज्युकेशन सेक्टरमध्ये पण वेगळं काम सुरू केलेलं आहे विवेकानंदांच्या नावाने, आणि ते काम खूप लोकांपर्यंत पोहोचते, त्याचा गोरगरिबांना खूप फायदा होतो. लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी तुमचं ते काम सुरू आहे. काय त्या कामाचं नेमकं स्वरूप आहे? स्वामी विवेकानंद मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड स्टडीज असं एक माझं विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचं 26 इन्स्टिट्यूट्स आमचे आहेत, कॉलेजेस, इन्स्टिट्यूट्स, शाळा, आणि त्याचा एक भाग म्हणजे मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे. ज्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये खरं तर ही सगळी मुलं आमच्या इथे येतात ती पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी होतात, म्हणजे MBA आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर. MMS आणि PGDM सारखे आमच्याकडे कोर्सेस चालतात, ज्या कोर्सेसमधून मुलं ही मार्केटिंगचं स्किल अनुभवतात. बिझनेस काय असतो, बिझनेस मार्केटिंग काय असतं, डेटा ॲनालिटिक्स म्हणजे काय एक्झॅक्टली, ह्या सगळ्याचा विचार इथे या सगळ्या दोन्ही कोर्सेसद्वारे केला जातो. आणि मुलं ही सगळं ते खरं तर कोर्स करतात, पण हा कोर्स करत असताना त्यांना जर समाजच समजला नाही, त्यांना त्यांचा टार्गेट ऑडियन्सच समजला नाही की ज्यांच्यावर त्यांना ब्रँडिंग करायचं आहे, मार्केटिंग करायचं आहे, एखाद्या प्रोडक्टचं करायचं आहे, तर असं जर आहे तर ह्या मुलांना हा समाज जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ते ब्रँडिंग, मार्केटिंग आणि प्रोडक्टच्या संबंधातला विचार रुजवतील कसा स्वतःमध्ये. तर आम्ही ह्याचा विचार केला, कारण हल्लीच्या मुलांना थोडंसं थेरॉटिकल नॉलेज असा सगळा जो भाग आपल्या शिक्षणाचा असल्यामुळे प्रॅक्टिकल नॉलेज त्या अर्थाने कमी पडतो आपण, त्यामुळे आपल्यातली मुलांमधली कौशल्य पण त्या अर्थाने विद्यार्थ्यांमधली विकसित होत नाही. आम्हाला लकीली विद्यार्थी परिषदेसारखा प्लॅटफॉर्म मिळाला जिथे आम्हाला तो कौशल्यांचा विकास करता आला. पण असं दुर्दैवाने या सगळ्या मुलांच्या बाबतीत एक आपल्याला गॅप जाणवतो. हा गॅप दूर करण्यासाठी आम्ही युवा फॉर सेवा नावाचं एक आमच्या इथे अभियान चालवलं. युवा फॉर सेवा. हे माझे डिरेक्टर आहेत डॉक्टर सतीश मोड सर, यांनी 6 वर्षापेक्षा जास्त या आमच्या युवा फॉर सेवाला झाली आहेत, की जिथे आता आम्ही या सगळ्या विद्यार्थ्यांना सेन्सिटाईज करण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण म्हणतो की सोशल मॅनेजर्स आहेत ही सगळी मुलं, तर ही सोशल मॅनेजर आहेत, तर पहिल्यांदा त्यांनी सेन्सिटिव्ह व्हावं समाजाबद्दल. सेन्सिटाईज झाल्यानंतरच ते चांगला विचार करू शकतात आणि त्यांचं जे काही प्रोफेशनल लाईफ आहे ते चांगलं एन्जॉय करू शकतात. म्हणून आम्ही वेगवेगळ्या NGOजमध्ये या विद्यार्थ्यांना एक 25 दिवसांचा कालावधी ठरवलेला आहे, ज्या कालावधीमध्ये आम्ही प्रत्येक डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांमध्ये या मुलांना आम्ही वेगवेगळ्या NGOजमध्ये पाठवतो. त्या NGOजमध्ये आम्ही कम्युनिकेशन करतो, एक प्रोडक्टिव्ह त्यांना काहीतरी मिळावं, आणि प्रत्येक म्हणजे विद्यार्थी, इन्स्टिट्यूट आणि NGO या सगळ्यांमध्ये विन विन सिच्युएशन तयार व्हावी अशा उद्देशाने आम्ही हा एक प्रोग्राम डिझाईन केलेला आहे.
आणि देशभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी मुलं जातात. म्हणजे अगदी उत्तराखंड, हिमाचल प्रदेशसारख्या थंडीच्या काळात पण आमची मुलं तिथे विद्यार्थी जाऊन तिथे वेगवेगळ्या NGOजमध्ये जे NGO सांगेल ते काम करतात आणि तिथून तो सगळा अनुभव घेऊन येतात. इतकं बोलायचं असतं, इतकं सांगायचं असतं त्यांना, कारण त्या जोपर्यंत मुलांना सोशली इन्व्हॉल्व नाही करत, सोशली त्यांना जागरूक नाही करत, तोपर्यंत त्यांच्याकडून त्या सगळ्या स्ट्रेंथ्स आणि त्यांचा विकास कौशल्यांचा होऊच शकत नाही, असं एक आमचं मानणं आहे. तर आम्ही या सगळ्या विषयावर काम करते आणि त्याच्यात मी काउन्सिलिंग करत असते मुलांना. सायकोलॉजिकल काउन्सिलर हा मी ॲज अ काउन्सिलर मी काम करते आणि मला ते पहिल्यापासून इंटरेस्ट आहे त्या विषयात. तर डिप्रेशनच्या केसेस घेणं किंवा अशी सगळी मुलं जी छोटे छोटे प्रॉब्लेम्समधून फेस करत असतात आणि खूप त्रासदायक त्यांच्या ते सगळं होतं, तेव्हा त्यांची जळमटं जी डोळ्यासमोरची आहे ती काढून एक चांगलं समाजाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन डेव्हलप करणं, असं एक मी सोशल काउन्सिलर आहे या नात्याने करते. आत्ता जेव्हा तुमच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाकडे आई वडील जेव्हा आता पाहतात त्यांना काय वाटतं, काय फील होतं? हा तर खरं इमोशनल सब्जेक्ट आहे. माझे वडील खरं तर सोशल वर्कर होते. खूप कमालीचं त्यांनी त्यांच्या वेळात काम केलं. त्यांनी खूप संघर्षातून ते खरं तर वर आले आहेत आणि बेळगावसारख्या ठिकाणाहून मुंबईसारख्या ठिकाणी लहान वयात येऊन एस्टॅब्लिश होणं हे खरं तर खूप कठीण त्यांच्यासाठी होतं. पण या सगळ्याला माझ्या बाबांनी, चंद्रशेखर गणेश भिडे यांनी खूप चांगल्या पद्धतीने स्वतःचा विकास केला आणि ते खूप सामाजिक कार्यकर्ते होते. मागे आम्ही खरं तर आमचं जे घर आहे ते घराच्या मागे आमचं काय म्हणता येईल हायवे आहे. हायवेवर बऱ्याच डेथ्स व्हायच्या, ॲक्सिडेंट व्हायचे आणि तिकडचेच राहणारे रहिवासी असायचे आणि मागे आपला व्यक्ती गेला हे त्यांना माहिती नसायचं. त्यामुळे बाबा माझे जाऊन त्या पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करणं की एखादा प्रेत आहे, माणूस गेला आहे, तर त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन देण्याचं काम बाबा करायचे आणि तिथे मदत करून ते कोणतं घर आहे, कुठल्या घरी तो व्यक्ती गेलेला आहे हे सगळं शोधून काढून तिथे त्या बॉडीला पोचवण्याचं कामही बाबांनी केलेलं आहे. कुत्रा आहे कुत्रा. तर या सगळ्या पद्धतीचे जे संस्कार असतात ना, ते थोडेसे मला असं वाटतं नकळत आपल्यात येतातच आणि त्यांना खूप प्राऊड फील असायचा, पण समोरून कधी मला असं चांगलं म्हणायचं नाही. पण मागे माझ्याबद्दलचं थोडीशी स्तुती आणि बाबा करायचे, पण त्यांच्यामुळे मला खरं तर प्रेरणा नाही बोलले आणि मला म्हणायचे तू रडत असशील तर हा विषय सोडून दे, तुझं काही काम नाही आहे, ते तुला काही जमणार नाही आहे तर तू सोडून दे. पण जर तू नगरसेवकांकडून, मला राग यायचा, कधी कधी राग यायचा, असं वाटायचं की मी एवढं नगरसेवकांकडे जाऊन बोलले, एवढा सगळा विषय सांगितला आणि त्यांनी मला ऐकलंच नाही. बाबा म्हणायचे मग असं जर तुला वाटणार असेल आणि छोट्या छोट्या गोष्टीतून तू इतकं दुःखी आणि कष्टी होणार असशील तर तू तुझा हा पिंड नाही, तू हे करू शकत नाहीस, सरळ हार मानून घे आणि सरळ गप्प बस, काहीही करू नकोस. पण त्याच्यातून मग प्रेरणा मिळायची की अरे असं कसं गप्प बसणार आहे. पण हे नकळत तो मेसेज असायचा बाबांचा की हे असं रडगाणं गाण्यात अर्थ नाही आहे, तुला आता पुढे जावं लागेल जर तुला काही ठरवलंयस. त्यामुळे ध्येय एखादं गाठायचं असेल तर या सगळ्या गोष्टींचा विचार हा किती महत्त्वाचा असतो. आई तर कायम सपोर्टिव्ह राहिली आहे. म्हणजे तिच्या सगळ्या इच्छा आकांक्षा, तिला वाटत होतं मी गायिका व्हावी, तिला वाटत होतं मी म्हणजे क्वालिफाईड व्हावं. तिने कधी असं खूप दाखवलं नाही, कारण का तर स्ट्रगलचा पिरियड होता आमच्या घरचं. घरची परिस्थिती प्रचंड कठीण होती आणि आम्ही सगळेजणं सर्व्हिस पण करायचो, विद्यार्थी परिषदेचं काम आणि घराला कसं आम्ही सावरू शकतो वेगवेगळ्या बाबतीत, तर तो आम्ही सगळा एफर्ट घेत होतो. त्यामुळे आईच्या अपेक्षा किती, पण तिने कायम माझ्या मागे उभी राहिली, कायम. म्हणजे अजूनही मला म्हणते का गं PhDचं काम कुठपर्यंत आलं आहे तुझं, या सगळ्या याच्यात ते सोडू नको. पण तिला रोजचं माझं माहिती असतो रुटीन की थोडा कठीण चालला आहे, तरी ती मला बोलायचं सोडत नाही. तुम्ही जेव्हा मागच्या सगळ्या प्रवासाकडे पाहता, माझ्या शोचं नावही सक्सेस पासवर्ड आहे, तुम्ही जेव्हा मागच्या सगळ्या सक्सेसकडे पाहता, आत्तापर्यंत मिळाला माझ्यासारख्या माणसाला ते खूप मोठं सक्सेसच वाटतं एका अर्थाने, तर तुम्हाला काय जाणवतं? तुम्ही कुठले सक्सेस पासवर्ड वापरले म्हणजे तुमचा प्रवास आत्तापर्यंत इतका मोठा आणि इतका सुकर झाला आहे, लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी झाला आहे? खरं तर सक्सेस माझं म्हणणं अगदी राहिलेलं आहे की मला पदोपदी जोपर्यंत फेल्युअर येत नाही तोपर्यंत मला सक्सेस काय आहे हे समजू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आयुष्यात चुका ह्या माणसाला शिकवतात, फक्त त्या रिपीटेड झाल्या नाही पाहिजेत, एवढी काळजी आपण घेतली पाहिजे. पण सक्सेस असा काही पार्ट माणसाच्या आयुष्यात हा प्रोसेसचा पार्ट असतो. तो कुठलाही एखादी यशस्वी झाली व्यक्ती म्हणजे ती झाली लाईफ टाईम यशस्वी असं होत नसतं. ही एक प्रोसेस आहे. आज मला यश मिळेल एखाद्या गोष्टीत पण उद्या मिळेल असं नाही. म्हणजे आम्हाला महाराष्ट्रात खूप अपेक्षा होत्या की आमचं काम मंत्र्यांनी समजून
समजून घ्यावं आणि आमच्या विषयाला प्राधान्य मिळावं, स्थान मिळावं आणि त्यांनी आमचा विषय समजून घ्यावा आणि ते सगळीकडे अंगीकारलं जावं. कारण मी महाराष्ट्रातली आहे, मी मुंबईतली आहे, मी महाराष्ट्रातली, तर महाराष्ट्रात माझं काम होणं मला महत्त्वाचं वाटत होतं. पण मंत्र्यांना आवडलं नाही इथलं, तर हा फेल्युअर म्हणायचा की सक्सेस म्हणायचा. पण मला उत्तराखंडमध्ये चांगलं यश मिळालं, मला UP MP सगळ्या ठिकाणी मला खूप चांगलं यश मिळालं. पण मग मी त्याचा विचार कशा पद्धतीने करणार. पण एक मंत्री असाही बोलू शकतो हे मला समजलं पाहिजे यातून. आणि कुठेही आपला अहंकार न बाळगता आपल्याला ग्रासरूटमध्ये जाऊन व्यवस्थित काम करायचं आहे. जिथे जे बोलतील ते ऐकू आपण आणि आपल्या विषयाला प्राधान्य देऊ, त्याच्यावर फोकस करू. मला असं वाटतं जर विषयावर फोकस केलं तर सक्सेस म्हणजे हाच आहे असं मला वाटतं. श्रेयाजीचा हा सगळा प्रवास आपण पाहिला आत्तापर्यंतचा. त्यांचं समाजकारणामधलं काम, त्यांचं संघटक म्हणून एक उत्तम काम आणि एज्युकेशनमधलं काम. मला हे सगळं प्रेक्षकासमोर यासाठी ठेवायचं होतं की त्यांच्यामधलं वेगळेपण त्यांनी टिपावं आणि त्या माध्यमातून असे सक्सेस घडल्या जावेत, असे सक्सेस पुढे यावेत, हा उद्देश आजच्या या इंटरव्ह्यू मागे होता. मॅडम, आपलं या इंटरव्ह्यूमध्ये आपण वेळ दिलात, आपलं खूप खूप आभारी आहे आणि तुमच्या कार्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. सक्सेस पासवर्ड या कार्यक्रमात आज आपण इथं थांबूया. पुढच्या शनिवारी अशाच एका सक्सेस व्यक्तीला त्यांचे सक्सेस पासवर्ड काय आहेत हे जाणून घेत परत निमंत्रित करूया. माझा सहकारी नितीनसह मी इथं थांबतो. हा सुंदर इंटरव्ह्यू मुलाखत नितीननी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आज इथं थांबतो. पुढच्या शनिवारी अशाच मान्यवर गेस्टसोबत इथंच भेटूया. तोपर्यंत नमस्कार.